संभाजीनगरची घटना पाहून मन सुन्न झालं आहे. ज्या मुलाची साधी चड्डी घेण्याची सुद्धा लायकी नाही, त्या मुलानं आयफोनसाठी स्वतःच्या आईवडिलांचा जीव गमावलेला आहे. आजकालच्या मुलांना ABCD शिकवण्यापेक्षा जिंदगीचे धडे शिकवायला पाहिजे. कारण त्यांना आई वडिलांच्या कष्टाची, त्यांच्या जाणीवेची, त्याच्या उपकाराची परतफेड करता आली नाही, त्याची जाणीव राहिलेली नाही. तुमच्या मनगटात जर जोर असेल तर शिक्षण घ्या, अधिकारी बना, कलाकार बना, नेता बना, सिंगर बना, यूट्यूबर बना, आमदार बना आणि पैसे कमवा आणि आयफोन घ्या, गाड्या घ्या. पण आईवडिलांना त्रास देऊन 1 लाखाच्या मोबाईलसाठी आपला 200 कोटीचा जीव देतात. शरम वाटली पाहिजे त्यांना. का आपण एवढी पण बुद्धिमत्ता उरलेली शिल्लक राहिलेली नाही त्यांच्या मुलांमध्ये आजकाल. का आपण काय करतो, काय चांगलं, काय वाईट, याची निर्णय क्षमता फक्त एका मोबाईलमुळे मरण पावलेली आहे. एक मोबाईलचा हप्ता किंवा 2 मोबाईलचे हप्ते चुकल्यामुळं कोणी आपला जीव देतो का? म्हणजे तो मुलगा एक आळशी दर्जाचाच म्हणावा लागेल. कारण त्यांना हे माहीत असायला पाहिजे का हिंदुस्थानातल्या प्रत्येक बापाजवळ 1 लाख रुपये नेहमी राहत नसते. त्याला ते कष्ट करून कमावे लागते. पण आजकालचे पोरं स्टेटस सिम्बॉल पायी त्यांना 1 लाखाचा मोबाईल, आयफोन हवा असतो. आज नाही जर मिळाला तर ते जीव देतात. म्हणजे आपण कुठं चाललो आहे. आणि ते स्वतःचा जीव देतातच, पण सोबत आपल्या आईवडिलांना पण घेऊन जातात. याच्यामध्ये कुठेतरी आपण शिक्षणामध्ये मागं पडलेलो आहोत. कारण ABCD शिकवण्यापेक्षा पर्सनल डेव्हलपमेंट शिकवलेलं गरजेचं आहे आजकाल. कारण हा 18 वर्षाचा मुलगा होता, त्याला अक्कल वक्कल आली असती, त्याला अक्कल आली होती. पण त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचलणं हे कितपत योग्य आहे? मोबाईल साधा असला तरी त्याच्यामध्ये काम होऊ शकते. आता माझा हा मोबाईल साधा आहे, हे भाड्याचं घर आहे. मग मी काय माझं स्वतःचं घर, माझ्याकडे स्वतःचं घर नाही म्हणून मी काय माझा जीव देऊ का? हे तरी अक्कल माणसाला असायला पाहिजे. आणि आई वडिलांनी आपल्या मुलाशी मैत्रीचा संवाद साधला पाहिजे. त्यांच्या आणि मुलांनी सुद्धा आपल्या बापाचं आपला बाप समजला पाहिजे. त्याच्या कष्टाचं फळ, त्याला कष्टाचं महत्त्व आणि पैशाचं महत्त्व हे समजलं पाहिजे. मुलांनी कोणत्याही गोष्टी पायी हट्ट करू नये आणि आपलं जीवन, हे जे अमूल्य जीवन आहे ते एका गॅजेटसाठी वाया घालू नये. हेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो की तुम्हाला कोणतीही अडचण आली असेल, तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटात असाल किंवा तुम्ही खूप खचलेले असाल, तर एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोकडे जाऊन बघा. त्यांचा फोटो बघा. त्यांनी किती अपार कष्ट केले आहेत. त्यांच्याकडून काहीतरी शिका आणि जीव देऊ नका. तुमच्या जीव देण्यामुळं भारताचं भविष्य घडत तर नाही, उलट तुमच्या कुटुंबाचं भविष्य खतम होऊन जाते.
हे आजकालच्या पिढीला कसं समजत नाही, हे त्यांना समजायला पाहिजे. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून बाहेर कसं पडता येईल हे त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतःच घेतला पाहिजे.